आज आपण कांद्याचे कोशिंबीरचे दोन प्रकार बघायचे. एक आहे ते नेहमी शाकाहारी बरोबर खाल्लं जातं, एक आहे ते नॉनव्हेज बरोबर खाल्लं जातं, एक आहे ते तिखट आणि एक आहे ते मीडियम आहे. आपल्याला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने करून खायचं आणि जेवणातला स्वाद वाढवायचा, 4 घास जास्त खायचे. आता आपण उन्हाळा आहे, उन्हाळा असल्यामुळं ते दह्यातलं करून दाखवते मी आधी. आता एक कांदा मी चिरलेला आहे, हा उभा चिरलेला आहे कांदा, त्याच्यातला निम्मा कांदा घेते काढून. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते थोडी, थोडं मीठ घालणार आहे, चवीपुरतं तुमच्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं त्याच्यात. आता इथे मी फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे चांगलं. त्याच्या नेहमीप्रमाणे मोहरी, जिरे आणि हळद आणि मिरचीचे थोडेसे तुकडे. आता ही फोडणी मी त्याच्यामध्ये घालून घेतली, चांगली छान गरम झालेली आहे बघा. कोथिंबीरीवर का टाकली आहे तर ती कोथिंबीरीचा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये, म्हणून. आता त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्याच्यात वाटलं तर तांबडं तिखट घातलं तरी चालेल. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे थोडं कमी वाटते दही, त्याच्यामध्ये आणखीन घालायचं. आणि दह्याने याचा स्वाद जास्त वाढतो. आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची ह्याच्यामध्ये आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. सगळं थोडं का म्हणते मी, कारण त्याला खरोखरच सगळं थोडं लागतं. नेहमीच्या कोशिंबिरीपेक्षा खूप कमी लागतं सगळं. ही झाली आपली शाकाहारी जेवणाची कांद्याची कोशिंबीर. बघा एकदा करून, जरा वेगळा प्रकार, छान लागतो. भरपूर हलवायची म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटतं, मिठाचं, कांद्याचं, दह्याचं सगळं पाणी सुटतं. आता आपण नॉनव्हेज बरोबर खायचं कांद्याचं तिखट असतं ते आपण करूया. आता हा उभा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वाडग्यात मी एका काढून घेते. हा नुसता खाल्ला ना तरी छान लागतो बरं का. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, मीठ घालायचं आहे. याला थोडंसं मीठ जास्तच लागतं. आणि तांबडं तिखट, याला सगळं जास्त प्रमाणात लागतं. आणि हे अर्ध लिंबू जे आहे चिरलेलं ते घेते. ते ह्याच्यावरती आपण पिळून घेऊया. आणि हे चमच्यापेक्षा हाताने चोळलेलं जास्त चांगलं लागतं ते. आणि ते सगळं बरोबर त्यातलं पाणी निघतं आणि त्याची चव पण छान लागते. ही अशी नॉनव्हेजची तिखट कांद्याची चटणी, थोडक्यात कोशिंबीर म्हणायची. ही अशा पद्धतीने ही एक कोशिंबीर आणि ही एक कोशिंबीर, अशा दोन. ही नॉनव्हेज बरोबर खातात, खाल्ली वेगळी तरी चालते, पण नॉनव्हेज बरोबर जास्त चालते आणि ही व्हेज बरोबर चालते. अशा कांद्याच्या दोन कोशिंबिरी करून खायच्या आणि आपल्या जेवणातले 4 घास जास्त वाढवायचे
आणि घरातलं खायचं आणि हेल्दी राहायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.